वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. भगवद्गीता हा ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या घरी आहे. पण त्याचा प्रत्यक्ष अभ्यास किती लोकांनी केला आहे प्रश्न. तो आमचा ग्रंथ आहे, खूप चांगलं तत्वज्ञान आहे, फार चांगला ग्रंथ आहे, भगवंतानी सांगितलेलं आहे वगैरे वगैरे सगळं माहिती आपल्याला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय, ठीक आहे आम्हाला काय त्याचं. पण खरं म्हणजे भगवंतानी अर्जुनाला सांगितली ही गोष्ट खरी आहे, पण अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना सांगितलं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे भगवद्गीता आपल्याकरता आहे. आता भगवद्गीता सांगितली 5,500 वर्षापूर्वी. त्यावेळची परिस्थिती पूर्ण निराळी होती. युद्ध प्रसंगी सांगितलेली आहे, काही का असे ना. पण आजच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवद्गीतेचा उपयोग होतो, पण तो उपयोग करून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे, म्हणजे गीता जगली पाहिजे, हा फार महत्वाचा भाग. आणि आपण सगळीकडे योग जीवन पद्धती हे नाव ऐकतोय, योगा लाईफस्टाईल. योगा लाईफस्टाईल म्हणजे काय? भगवद्गीतेत सांगितली ती योगा लाईफस्टाईल. एका वाक्यात उत्तर देता येईल खरं म्हणजे. तर ठीक आहे, आपण भगवद्गीतेकडे वळूया. आम्ही म्हटलं की भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाहीये, पण आपल्याला उपलब्ध स्वतंत्र ग्रंथ म्हणून आहे. पण मूळ तो स्वतंत्र ग्रंथ नाहीये, तो महाभारत या मोठ्या ग्रंथाचा एक छोटासा भाग आहे. आता छोटासा भाग आहे, मी तुम्हाला छोटासा म्हणजे आता 700 श्लोक आहेत आणि त्याच्यावरची विवेचन होतं 400, 500, 600 पानामध्ये लोकांनी केलेली आहेत. पण तो छोटा आहे याचं कारण महाभारत हे जे महाकाव्य आहे त्याचे 1,00,000 श्लोक आहेत. म्हणजे बघा, 1,00,000 श्लोकामध्ये 700 श्लोकांची भगवद्गीता म्हणजे छोटी आहे की नाही. आणि महाभारत हे एक महाकाव्य म्हटलंय कारण सगळा काव्यमय ग्रंथ आहे तो. गद्य नाहीये, पद्यामध्ये आहे. आणि विशेष करून अनुष्ठुप छंदात आहे सगळं. तुम्हाला अनुष्ठुप छंद म्हटलं म्हणजे कसं, आता 8-8 अक्षरांचे 2 भाग एका ओळीत असतात. 16 अक्षर झाली एका ओळीत, दुसऱ्या ओळीत पण 16 अक्षर असतात. आणखीन त्याचे पुष्कळ काही नियम आहेत. त्या सगळ्या नियमांनी बांधला गेलेला त्याला म्हणायचं अनुष्ठुप छंद. अनुष्ठुप छंदामध्ये हा सगळा ग्रंथ आहे. काही श्लोक दुसऱ्या छंदामध्ये आहेत, नाही असं नाही. पण 1,00,000 श्लोकांपैकी 700 श्लोकांची भगवद्गीता आहे. आणि हा जो ग्रंथ लिहिला आहे महर्षी व्यासांनी लिहिलेला आहे, आपल्या की पुष्कळांना माहिती आहे. आणि व्यासांनी केवळ नुसताच महाभारत ग्रंथ लिहिला असं नाही आहे. की 18 पुराण आपण ऐकतो की नाही, ती व्यासानेच लिहिली आहेत. भागवत पुराण सगळ्यांना माहिती आहे, भागवत सप्ताह चालतो बऱ्याच ठिकाणी. व्यासाने लिहिलेलं भागवत पुराण. अशी अनेक पुराण, ही 18 पुराणे ती व्यासांनी लिहिलेली आहेत. म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल त्या माणसाची. आणि सगळं काव्यमय, छंदोबद्ध सगळं. आणि ह्या सगळ्या मिळून त्यांनी इतकं तत्वज्ञान सांगितलं आहे की त्याच्याशिवाय दुसरं तत्वज्ञान शिल्लकच नाही जगामध्ये. म्हणून असं म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की जगातलं सगळं तत्वज्ञान व्यासांचं उच्चिष्ट आहे. हे काय त्यांनी सांगून टाकलेलं आहे. आणि त्याची लिखाणाची कथा थोडी सांगतो. आपण श्लोकांकडे वळणार आहोत, पण जरा थोडी आणखीन कथाही कळली आपल्याला तर जास्त उपयोग होईल. त्यांच्या मनात जेव्हा सगळं आलं, अर्थात हा जो महाभारत ग्रंथ आहे हा एक इतिहास पण आहे लक्षात. कौरव पांडवांचा इतिहास, पण कौरव पांडवांच्या आधीच्या 3 पिढ्यांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये. तेव्हा प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत आणि त्या घडलेल्या इतिहासामध्ये व्यास एक स्वतः पात्र होते. हा इतिहास जेव्हा घडत होता तेव्हा व्यास तिथं होते. व्यासांच्या समोर हे सगळं घडलेलं आहे. हा 4 पिढ्यांचा इतिहास आहे. सगळा इतिहास खूपच आकर्षक आहे. तो सांगत बसलं तर वेळच पुरणार नाही, तो काय मी सांगणार नाही. तर त्यांच्या मनात आलं की हा सगळं लिखित स्वरूपात करूया आपण सगळा हा इतिहास. पण त्यांना प्रश्न पडला, बाबा लिहिणार कोण? लेखनिक, रायटर पाहिजे नाही सगळं लिहायला. तर कोण लिहिणार? त्यांच्या मनात प्रश्न पडला होता. नेमके त्याच वेळा नारद मुनी तिथे आले.
संभाषण झालं. नारद मुनींना त्यांनी सांगितलं, मला असा असा प्रश्न आहे, मला असा असा ग्रंथ लिहायचा आहे, लेखक लेखक पाहिजे मला कोणीतरी, तो मिळत नाही अजून. नारद मुनी म्हणे, सोपं आहे म्हणे, गजाननाला बोलवा म्हणे. तर गणपती विद्याची देवता आहे, तिलाच बोलवा असं म्हटले नारद. साहजिकच नारद निघून गेले, पण व्यासांनी गणपतीचं स्मरण केलं. गजानन हजर. कशाला बोलवलं मला? त्यांना नाही, मी असा ग्रंथ मला लिहायचा, तर लेखनिक म्हणून कोणीतरी पाहिजे, तुम्ही लिहाल का तुम्ही? गणपती गजानन म्हणले की हो लिहीन की, काय अडचण नाही, पण माझी एक अट आहे म्हणली. हे तुम्ही बुद्धीचं कौशल्य आहे बघा. ते काय अट आहे म्हणजे, मी लिहायला सुरुवात केली की थांबणार नाही म्हणले, मला अखंड सांगितलं पाहिजे. तुम्ही जर थांबला तर मी थांबेल, आणि मी थांबलो की निघून जाईन, पुढे नाही लिहिणार ते. म्हणजे लिखाणाच्या गतीने त्या सगळ्या श्लोकांची रचना करायला पाहिजे व्यासांना. हे किती बुद्धिमत्ता आहे बघा. पण व्यास म्हणले, ठीक आहे, मला मान्य आहे तुमची अट, पण माझी पण एक अट आहे म्हणते. सगळे एक बुद्धीची देवता आणि एक बुद्धिमान मनुष्य. मग गजानन म्हणले, काय अट आहे? तर व्यास म्हणले की मी जे सांगेन ना ते तुम्ही लिहायचं आहे, बरोबर आहे, पण समजून लिहायचं म्हणले. तुम्ही समजून घ्यायचा अर्थ आणि मग लिहायचं म्हणे. बुद्धीच्या देवतेला यांच्या श्लोकाचा अर्थ समजायला काय अडचण नाही. ते म्हणजे ठीक आहे, मलाही चालेल म्हणे. दोघांनी एकमेकांची अट मान्य, लिहायला सुरुवात झाली. आता काही श्लोक सांगितल्यानंतर व्यासानं थोडासा वेळ पाहिजे होता मध्ये पुढच्या श्लोकांची रचना करायला, म्हणून त्यांनी एक असा श्लोक सांगितला. याचा अर्थ समजायला गजाननाला पण वेळ लागला. त्यांना विचार करायला लागला या श्लोकाचा काय अर्थ आहे. मग तेवढ्या वेळा त्यांनी पुढच्या श्लोकांची रचना केली. तर असे श्लोक आहेत महाभारतामध्ये, 8,500 श्लोक आहेत. त्याला कूट श्लोक म्हणतात. त्याचा अर्थ अजूनही कोणाला समजलेला नाही. गणपतीला समजलं असेल त्यावेळेला का त्याचं, आता कोणाला समजलेलं मी शब्दार्थ कळतो, पण त्याचं नक्की काय म्हणायचं व्यासांना ते समजत नाही. असे 8,500 श्लोक आहेत. तेव्हा अशी त्याची लिखाणाची गंमत आहे लक्षात घ्या. आणि 4 पिढ्यांचा इतिहास आहे. कौरव पांडवांची 4थी पिढी आहे. त्याच्या आधी 3 पिढ्यांचा तपशीलवार इतिहास दिलाय. म्हणजे भीष्माचार्य वगैरे तुम्हाला नावं आता सगळ्यांना माहिती, मी फार तपशीलवार शिरणार नाही याच्या, पण व्यासांच्या जन्मापासूनच सुरुवात होते सगळ्या इतिहासाला. आणि मग ते पुढे प्रत्यक्ष कौरव पांडव असताना पण व्यास होतेच. व्यास म्हणजे भीष्माचार्यांचे भाऊच, त्यांच्या समकालीन, आणि ते तसं म्हटलं तर चुलत चुलत असे भाऊच त्यांचे. आणि प्रत्यक्ष महाभारताच्या युद्धाच्या वेळात भीष्माचार्यांचं वय 120 वर्षाचं होतं. आणि ते सर्वश्रेष्ठ योद्धा होते, त्यांचा पराभव करणं शक्य नव्हतं. ते श्रीकृष्णाने काहीतरी आयडिया केला आणि त्यामुळे ते जमलं, नाही तर काय जमलं शक्य नव्हतं. तेव्हा असा हा मोठा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध ठरलं, त्या युद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनालाही भगवद्गीता सांगितलेली. तेव्हा या संबंध ग्रंथातला एक छोटा भाग आहे, लक्षात घ्या. पण आपल्या दृष्टीने तो मोठा ग्रंथच आहे, कारण त्याच्यावर विवेचन खूप लोकांनी केली, खूप मोठा तत्वज्ञान त्याच्यामध्ये आलेलं आहे. तेव्हा हा कथाभाग सांगितला मी थोडा. आता मी आता या ठिकाणी थांबणार आहे. उद्या आपण प्रत्यक्ष गीतेचा प्रसंग काय आहे ते पण समजून घेणार आहोत, आणि मग आपण गीतेच्या एक एक श्लोकाकडे वळणार आहोत. तेव्हा आज या ठिकाणीच थांबूया.